विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 9th मॅथमॅटिक्स रियल नंबर प्रॅक्टिस सेट 2.4 अँड प्रॅक्टिस सेट 2.5 अँड ऑल प्रॉब्लेम्स फ्रॉम इट. तर अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये पाहूया आपण सराव संख्या 2.4 आणि 2.5 मधील सर्व महत्त्वाचे प्रश्न लगेच. In this video we have to learn binomial quadratic solve and the absolute value practice set 2.4 and practice set 2.5. So let's start. binomial quadratic solved म्हणजे कर्णी वर्गकर्णीचे द्विपद रूप हा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर केवल मूल्य आणि सराव संच 2.4 आणि 2.5 मधील सर्व प्रश्नांची उदाहरणे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात बायनॉमियल क्वाड्रॅटिक सोल्व्ड. तर या ठिकाणी बायनॉमियल म्हणजे ज्यामध्ये दोन पद असतात किंवा ज्याला दोन पद येतात त्याला आपण बायनॉमियल क्वाड्रॅटिक सोल्व्ड असं म्हणतो. यामध्ये जर आपण विचार केला, एक सिंपल असं उदाहरण जर आपण पाहिलं तर रूट ए प्लस रूट बी इन सेकंड ब्रॅकेट रूट ए मायनस रूट बी इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर. तर या ठिकाणी ए चा स्क्वेअर रूट ए चा स्क्वेअर ए मायनस बी. तर पहा, हे इरॅशनल नंबर्स आहेत दोन. टू पेअर ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सोल्व्ड आर इरॅशनल अँड देअर मल्टिप्लिकेशन इज रॅशनल नंबर. म्हणजे गुणाकार हा परिमेय संख्या आहे. गुणाकार काय आहे? परिमेय संख्या. यासारखंच आणखी एक उदाहरण पाहूया आपण. रूट 5 प्लस रूट 3 इन सेकंड ब्रॅकेट रूट 5 मायनस रूट 3. तर या ठिकाणी ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्म्युलाचा या ठिकाणी यूज झालेला आहे. तर या ठिकाणी काय येईल पहा, रूट 5 स्क्वेअर मायनस रूट 3 स्क्वेअर इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. हिअर 2 ऑल्सो रॅशनल नंबर. म्हणजे हा जो गुणाकार आहे प्रॉडक्ट, गुणाकार परिमेय संख्या येतो. म्हणजे यांचं परिमेयकरण होतं, परिमेयमध्ये या रूपांतर होतात. तर यासारखी वेगवेगळी उदाहरणं आपण लिहू शकता. फॉर एक्झाम्पल रूट 8 मायनस रूट 5 रूट 8 प्लस रूट 5. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल रूट 8 स्क्वेअर वजा रूट 5 स्क्वेअर इज इक्वल टू 8 मायनस 5 इज इक्वल टू 3 अँड 3 ऑल्सो रॅशनल नंबर. और 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. मीन्स द प्रॉडक्ट ऑफ दिस टू बायनॉमियल, म्हणजे या ठिकाणी जे दोन बायनॉमियल आहेत, बायनॉमियल सोल्व्ड आहेत, यांचा प्रॉडक्ट हा रॅशनल नंबर आहे. तर अशा दोन रॅशनल नंबरला कॉन्जुगेट पेअर्स ऑफ इच अदर असं म्हणतात. म्हणजे हे जे पेअर आहेत, कोणतीही या ठिकाणची पेअर घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल आपण ही जर पेअर घेतली रूट 8 मायनस रूट 5 अँड रूट 8 प्लस रूट 5, these pairs product rational number, hence it's called conjugate pairs of each other. म्हणजे या दोन अपरिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्या येतो. दीज टू आर रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर अँड इट्स प्रॉडक्ट आर रॅशनल नंबर्स. दोन दीज पेअर्स आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर ऑफ इच अदर. यालाच मराठीमध्ये जर आपण विचार केला मराठीमध्ये, तर मराठीमध्ये हा जो भाग आहे आपण समजून घेऊयात.
तर या ठिकाणी या ज्या दोन जोड्या आहेत, वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 5, व या ज्या दोन जोड्या आहेत यांचा गुणाकार जो आहे परिमेय संख्या येतो, परिमेय संख्या म्हणून या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. यांना अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. म्हणजे या दोन द्विपद रूप जे असताना आहे, म्हणजे कर्णीचं जे हे द्विपद रूप आहे त्यांना एकमेकाच्या अनुबद्ध जोड्या असं म्हणतात. आणि यांचा गुणाकार करून आपल्याला परिमेय संख्या मिळते, म्हणजे परिमेयकरण होतं. त्यामुळं हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. परिमेयकरण, अनुबद्ध जोड्या हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. यानंतर पाहूया आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचे परिमेयकरण कसं करायचं. तर पहा, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हा जर भाग आपण पाहिला, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर यापूर्वी आपण हा भाग पाहिलेला आहे. तर आता एखादा जर छेद असेल, सपोज दॅट 1/√5 प्लस √2. आता याचं रॅशनलायझेशन करायचं असेल तर या परिमेय संख्येला किंवा ही जी काही अपरिमेय संख्या आहे याला छेद जो आहे त्याच्या अनुबद्ध जोडीने मल्टिप्लाय करायचं. मीन्स मल्टिप्लाय दीज numbers by its denominator conjugate pair. So we can write here 1/√5 plus √2 into √5 plus √2 upon √5, here -5 करावं लागेल, -√2. म्हणजे याची जी अनुबद्ध जोडी आहे कॉन्जुगेट पेअर त्यानं मल्टिप्लाय करा. म्हणजे या ठिकाणी जर गुणाकार केला तर हा येईल √5 - 2√2 आणि छेदामध्ये येईल 5 - 2 इज इक्वल टू √5 - √2/3. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर आणखी एखादं उदाहरण जर आपण पाहिलं, 5 7√3 - √2. तर या ठिकाणी पहा, 5/7√3 - 2 मल्टिपल मध्ये आपल्याला हेच घ्यायचंय, फक्त इथं मायनसच्या ऐवजी प्लस घ्यायचंय. म्हणजे आपण असं लिहू शकतो 7√3 + 2, 7√3 + 2. तर या ठिकाणी जर गुणाकार केला तर हे 5 ॲज इट इज, 5 इन ब्रॅकेट 7√3 + 2 आणि या ठिकाणी येईल 7 म्हणजे या ठिकाणी 7चा वर्ग होईल 49 इंटू √3चा वर्ग 3 वजा 2चा वर्ग 4. तर या ठिकाणी आता 5 न जर गुणलं तर 7×5 35√3 प्लस 5 × 2 = 10 आणि 49 × 3 147 वजा 4 143. दिस इज अ रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचं परिमेयकरण. म्हणजे जो छेद आहे त्याला आपण परिमेय करतो, हे लक्षात घ्या. फक्त छेदाला परिमेय केलेला आहे आपण, म्हणून याला छेदाचे परिमेयकरण किंवा रॅशनलाइज, टू मेक डिनॉमिनेटर रॅशनलाइज. डिनॉमिनेटरला आपण रॅशनलाइज केलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हे हेडिंगच आहे. तर यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 मधील महत्त्वाचे प्रश्न पाहिजेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे गुणाकार करा, मल्टिप्लाय. आणि पहिला प्रश्न आहे √3 इन ब्रॅकेट √7 - √3. तर पहा, अतिशय सहज आणि सोप्या अशा कन्सेप्ट आहेत. या ठिकाणी आपल्याला मल्टिफिकेशन करायचं आहे, तर आपण रूटचं मल्टिफिकेशन कसं करायचं हे पाहिलेलं आहेच. तर त्याचाच वापर करून आपल्याला हे तर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू शकतात. जसे की
√3 इंटू 7 म्हणजेच √3 इंटू 7 मायनस इन ब्रॅकेट 3 इंटू 3 इज इक्वल टू √21 मायनस √9 इज इक्वल टू √21 मायनस 3. दिस इज द करेक्ट आन्सर. यानंतर सेकंड क्वेश्चन. in bracket √5 minus √7 in second bracket √2. So multiple of √5 into √2 minus √7 into √2. So in √10 minus √14. This is the correct answer. Next question number 3. 3 √2 minus √3 in second bracket 4 √3 minus √2. Then multiple by first and second. So it's become 3 √2 into 4 √3 minus 3 √2 into √2. Then multiply by minus √3. So minus √3 into 4 √3 and here minus minus plus √3 into √2. तर या ठिकाणी पहा 3 आणि 4 चा जर गुणाकार केला तर तो येईल 12 आणि √2 आणि √3 म्हणजेच √6 मायनस 3 as it is and 2 into 2 √4 minus 4 as it is and in bracket 3 into 3 9 plus √6. तर या ठिकाणी पहा 12 व √6 अँड नुसतं √6 म्हणजे या ठिकाणी 1 असतं तर हे 1 अँड 12 13 √6 येईल मायनस 3 आणि या ठिकाणी √2 मायनस 6 4 अँड √3 मायनस 12. So it's become 13 √6 minus 18. Then next question number 2. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयकरण करा. Means the question number 2 as rationalize the denominator and the first question is 1 upon √7 plus √2. 1 upon √7 plus √2 multiple by its conjugate pair म्हणजे याच्या अनुबद्ध जोडीने याला गुणाकार करायचा आहे. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेदामध्ये वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. तर या ठिकाणी जर गुणाकार केला तर न्यूमरेटर राहील वर्गमुळात 7 वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये येईल 7 वजा 2 बरोबर √7 minus √2 upon 5. and this is the rationalizing the denominator छेदाचे परिमेयकरण. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 3 upon 2 √5 minus 3 √2. its multiplication with 2 √5 plus 3 √2 upon 2 √5 plus 3 √2. So it's become 3 in bracket 2 √5 plus 3 √2 upon 2 as 2 into 2 means 4 into 5 minus 9 into 2 and its product 3 into 2 6 √5 plus 9 √2 upon 4 into 5 20 minus 18. So it's become 6 √5 plus 9 √2 upon 2. Then next question. 4 upon 7 plus 4 √3. So is equal to 4 upon 7 plus 4 √3 गुणिले 7 plus 4 √3.
7 प्लस 4√3, या ठिकाणी प्लस आहे तर हे मायनस करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी मायनस, हे मायनस आहे लक्षात घ्या आणखी एकदा, कारण याची कॉन्जुगेट पेअर ही निगेटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह, तर या ठिकाणी काय उत्तर येईल, हे 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4√3 and at the denominator 7 into 7 49 minus 4 into 4 16 and √3, so it's become 3. Then the next step, 4 into 7 28 minus 16√3 upon 49 plus 48 is equal to 28 minus 16√3 upon 1. Then next question number 4. √5 minus √3 upon √5 plus √3 multiply the denominator conjugate pairs, म्हणजे जी छेदाची अनुबद्ध जोडी आहे त्याने जर आपण याला गुणलं तर या ठिकाणी येईल √5 minus √3, √5 minus √3. So here minus 5 minus 3 minus 5 minus 3 means √5 minus √3 bracket square, and at the denominator 5 minus 3, so it's become here its product as 5 minus 2√3 into √5 minus 3 upon 2. Two minus 3 is equal to here it's bracket √3 चा स्क्वेअर केल्यावर प्लस येईल, म्हणजे या ठिकाणी येईल 8 वजा 2 वर्गमुळात 15 आणि छेदामध्ये येईल 2. पुन्हा जर या ठिकाणी 2 आपण कॉमन काढलं डिनोमिनेटर मधून तर हे 2 कंसामध्ये राहील 4 वजा √15 छेदामध्ये 2, बे एक बे कट होईल आणि फायनली उत्तर असेल आपलं 4 मायनस √15. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.4 मधील सर्व उदाहरणं संपलेली आहेत. यानंतर पाहूया आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच केवळ मूल्य. तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा x ही कोणतीही रिअल नंबर असेल, सपोज दॅट x ही कोणतीही रिअल नंबर असेल तर त्याची जी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असते ही नेमकं फाइंड आउट कशी करायची किंवा द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हाऊ टू फाइंड हे आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी x हा निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, धन असेल, ऋण असेल, यामध्ये 2 पद्धती असू शकतात. ते आपल्याला समजून घ्यायच्यात आणि त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर या ठिकाणी जर काही उदाहरणं पाहिली आपण जनरली समजा, अँड द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज रिटन ॲज absolute value of x we can write as, तर या पद्धतीने आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू लिहितो. आणि याचं जे वाचन आहे हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x असं करतात. मराठीमध्ये x चे केवळ मूल्य, म्हणजे हे जे 2 रेषा ओढतो आपण याला केवळ मूल्याचं साइन आहे. हे मराठीमध्ये केवळ मूल्य आणि इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तर या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तर एखादी जर धनसंख्या असेल किंवा ऋण संख्या असेल तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही नेहमी धनच लिहिली जाते. म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे जी काही मूळ किंमत आहे त्याची ती मूळ किंमत आपण समजतो. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सपोज 10
प्लस 12 याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जर आपण काढली तर या ठिकाणी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल 10 + 12 म्हणजे हे 12 आणि त्याची व्हॅल्यू ही 12च राहील. त्यानंतर पहा 5 - 10 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या ठिकाणी येईल -5, परंतु ह्या मायनसची जी काही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ती प्लसच राहणार. 0 जर असेल तर 0ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 0च असेल. तर या पद्धतीने आपल्याला हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू सांगता येते किंवा फाइंड आउट करता येते. तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू लिहित असताना इट्स मे बी पॉझिटिव्ह और इट्स मे बी ए निगेटिव्ह, म्हणजे आपण पॉझिटिव्ह घेऊन सोडवू शकतो किंवा निगेटिव्ह घेऊन सोडवू शकतो. तर यावरील प्रॅक्टिस सेट पाहूयात आपण 5.2 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 आणि त्यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू, मग ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 13 अँड इट्स व्हॅल्यू 13. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे फक्त जे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू केवळ मूल्य 4 - 9 जे दिलेलं आहे, तर या ठिकाणी पहा 4 - 9 जर पाहिलं तर हे येईल -5 बट इट्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 5. म्हणजे या दोन रेषेच्या दरम्यान जे संख्या आहे त्याचं उत्तर काढायचं आणि ते धन लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 इंटू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इंटू 4, so its value 7 and its value 4, so its multiplication 28. Then next question solve. तर ठिकाणी पहा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 3x - 5 इज इक्वल टू 1. आता हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे हे एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल, म्हणजे इट्स मे बी निगेटिव्ह और मे बी पॉझिटिव्ह. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर यामध्ये दोन मेथड होऊ शकतात. एक म्हणजे 3x - 5 इज इक्वल टू +1 और 3x - 5 इज इक्वल टू -1. तर हे दोन इक्वेशन आपण जेव्हा सोडवतो तेव्हा हे 3x इज इक्वल टू +1 here +1 -5 goes to right side, it's become plus, so 3x is equal to 6 and x is equal to 6/3, x is equal to 2, and here or मध्ये 3x is equal to -1 plus 5, 3x is equal to 4 and x is equal to 4/3, so the value of x is equal to 2 or 4/3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 7 - 2x absolute value 5, so we can write 7 - 2x is equal to +5 or 7 - 2x is equal to -5. म्हणजे ही जी ॲब्सोल्यूट मध्ये व्हॅल्यू लिहिली आहे ती +5 ची असेल किंवा -5 ची असेल. सो वी कॅन राईट हिअर 7 -5 +5 goes here to minus and -2 here to +2x. So 7 - 5 is equal to 2 is equal to 2x. So x is equal to 2/2, x is equal to 1. Same or and or. Here 7 minus plus 5 is equal to 2x, 12 is equal to 2x and x is equal to 12/2 and x is equal to 6. तर या पद्धतीने अगदी हे सहज लक्षात येत असेल तुम्हाला. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. द क्वेश्चन नंबर 3 इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x 8 - x/2 is equal to 5, means 8 - x/2 is equal to +5 or 8 - x/2 is equal to -5. So multiple both side 2, so 8 - x is equal to +10 and hence 8 - 10 is equal to x, so x is equal to -2.
or here 8 minus x is equal to minus 10 and 8 plus 10 is equal to x, so x is equal to 18. So we can write here value of x is equal to minus 2 or 18. Then next question, the fourth question is absolute value of 5 plus x upon 4 is equal to 5. So we can write here 5 plus x upon 4 is equal to plus 5 or 5 plus x upon 4 is equal to minus 5. तर या ठिकाणी हे प्लस 5 आहे ते या साईडला गेल्यानंतर मायनस 5 होईल, म्हणजेच आपण असं लिहू शकतो x अपॉन 4 इज इक्वल टू प्लस 5 मायनस 5, x अपॉन 4 इज इक्वल टू 0 and x is equal to 4 into 0 0, so value of x is equal to 0. And here or we can write here x upon 4 is equal to minus 5, x upon 4 is equal to minus 10 and x is equal to 4 into minus 10 minus 40, and hence we can write here x is equal to 0 or minus 40. In this way, here we have to learn the concept of quadratic pseudo or the concept of absolute value, practice set 2.4 and practice set 2.5. So in the next video we have to learn the problem set 2 and all problems from problem set 2. Thank you very much.